कोणी सापडलेला नव्हता त्याच्यामध्ये. तसे 7-8 गुन्हे असतील. 8 गुन्हे. 307 मध्ये फरार आहे. 307 मध्ये फरार आहे. 307 मध्ये पण मिळालेलं नाही या गुन्ह्याचा. स्टॉपच नाही धरत तर कशाला रोजच केल्यानंतर हा गुन्हा व्हायच्या अगोदर आता काय मध्ये पहिले पोलीस स्टेशनला 50 कर्मचारी कमी 50 कर्मचारी लागतात नियमन. हा इथं काही 10-15 जणांवर 84 गाव आहेत. गाव मोठं आहे, तालुका लय मोठा आहे. हे 10-15 जणांवर आमच्या तालुका आवडा तालुका आहे. आता केरला किमान आम्हाला 50 कर्मचारी लागतात. तेव्हा ही कसं तरी आटोक्यात येतो. आणि हे आता फक्त 10-15 जणांवर आपलं त्याच्यात 5 इकडं 5 इकडं 5 सुट्टीवर असतात. त्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल म्हणजे ते संबंधित आरोपी आल्याच्या नंतर काही पोलिसांची लगबग वाढते अशा पद्धतीने मस्साजोग करायची. काय केलं होतं निक्षून सांगितलं जे ऑन ड्युटी असतात गार्ड त्यांना सांगितलं जर का मला मी ऑन कॅमेरा बघणार ऑन कॅमेरा 24 तास चालू आहे. मी याचं जर बघितलं आणि जर दिसलं कोणी तुम्हाला सोडलं किंवा तुमच्यातलं कोणी त्याच्याशी बोलत असला तर मी अजिबात सोडणार नाही, काढताना घेणार. निक्षून सांगितलं तेव्हापासून अजिबात बंद आहे. कागदावर घ्यायला आहे की नाही? कागदावर घ्यायला आहे की नाही? नाही त्यांनी सुद्धा यांच्या कामाबद्दल समाधान मस्साजोग करा. कोणीच एक पण माणूस मानला नाही. साहेबाला काम करायला अडचण करायला जे काम त्यांना अडचण करतील त्यांना वाटलं करू शकतो. साहेबांना तेवढा अधिकार आहे. तुमच्या अंतरित विषय फक्त कर्मचाऱ्याच्या कामाने कर्मचारी जास्त पाहिजे. जास्त जेवढी लागते एक एक्स्ट्रा दिला एसपी साहेबांनी. थोडी सांगितले साहेब देणार आहे. तुम्ही याच्यामध्ये धारूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावरती FIR काय झाला 307 ऑफिस दाखल पकडले. किती पकडले? दोन आरोपी किती होते? दोन्ही आरोपींना अण्णा पकडले. अल्पवयींची जामीन लगेच. अल्पवयीन म्हणजे तो किती वर्ष? मग त्याची जामीन पोलिसांनी होऊन द्यायला नको होती. कोण आहे तिथे? सुप्रीम कोर्टाचं एक डिरेक्शन आहे 17 वर्षाच्या पुढील जर आरोपी असेल तर त्याला ॲडल्ट ट्रीट करावं अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहे. त्या जर तिथं मांडल्या तर त्याची जामीन कॅन्सल होऊन जाईल. जर त्यानं खतरनाक गुन्हा केला खतरनाक खतरनाक डायरेक्ट मारले त्याला. तू फक्त संतोष देशमुखचे व्हिडिओ का पाहतो म्हणून मारला. कारण काहीच नाही. नाही तो सुटला नाही. हा जो सुटलेला आहे जामीन झाली म्हणतात नाही होऊन दे. मी सांगतो त्याची जामीन नाही. 17.5 वय असेल. कृष्णा त्या दिवशी टीव्ही नाही.
जगून दिसते हो प्रेम दिसते कोण आहे तो? आरोग्य माझा अरुण गवळीचा फोटो. डॅडी. नवीन पिढी आहे ना, अवघड आहे. अभिसानं. शेंडगे सर थोडंसं पाठवून ओके नाही, बाहेर नाही निघून. तिथं कोण आहे? अरुण पोलीस स्टेशन. अण्णा बोला त्यांनी तेवढं. अठ्ठ्याऐंशी 81 0042. वाघमोडे साहेबांचा लावा. थांबा, मी लावून देतो. थांबाय. खतरनाक आहे बाबा. एवढं होऊन बी हे लोक असतात. ऐका ना अण्णा बोलाले. हॅलो, नमस्कार. एक आरोपी जरी 17.5 वर्षाचा असला तरी त्या पोर्शे प्रकरणामध्ये नाही. मागं CM साहेबांनी डिक्लेअर केलं, सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, त्याच्यामध्ये 17 वर्षाच्या वरील जर आरोपी असेल, 16 वर्षाचे तर त्याला तो रूल लावून तो ॲडल्ट ट्रीट करावा, अशा प्रकारचे. मग तो ॲडल्ट ट्रीट करून त्याची जामीन नाही झाली पाहिजे, कारण तो त्याची जामीन होण्याच्या अगोदरच बाप तो बाप रहेगा, परत त्याचे काही पोस्टर पाहिजे, अरुण गवळी बरोबर आहे, त्याचे पोस्टर म्हणजे वाघ बाहेर येणार आहे, लगेच तलवारीन पिलवारीन इथपर्यंत हिंमत होती. म्हणजे हे स्टेटस टाकले, त्यांच्यावरती कारवाई करा ना, उचला ना, त्यांना फक्त उचलून तुम्ही पाबंद करून NCBला पाठवा ना. यांचे जे कोणी स्टेटस करणारे लोक आहेत अशा पद्धतीने तुम्ही लगेच उचलायला पाहिजे, उचलायचे. तुझे इतर लोक अशा प्रकारचे स्टेटस ठेवत असते, इतका गंभीर गुन्हा हो. मला वाटतं लातूरला त्या पोराला ऍडमिट केलं म्हणून वाचला फोन, अजूनही ऍडमिट आहे. अजूनही गंभीर आहे. नाही, यांचे जे कोणी फ्रेंड सर्कल असेल जे अशा प्रकारचे स्टेटस ठेवत असते, मला असं वाटतं की यांना उचललं पाहिजे, इथे पाबंद करायचं आणि 107 साठी 110 साठी पाठवतात ऍडिशनल सरांकडे. मग पाठवा ना, रांग लावा, म्हणजे परत स्टेटसच ठेवत नाही. आपण हे जे कोणी आणून देते, मी मुलं आलेत त्या गावच्या, आम्ही पाटील साहेबांकडे वैभव पाटील साहेबांच्या बरोबर, तर आणखी बी जे कोणी हे दाखवून देतील, माझ्याकडे एक नमुना घेतला नाही त्यांचा, असे जे कोणी स्टेटस दाखवतील ते सगळे बोलवायचे आणि NCBला. एकदा NCBला गेले, महिन्यात 2-3 हेलपाटे आणले की परत आयुष्यात स्टेटस नावाची गोष्टच आठवत नाही. डॅडी विसरते, बाप तो बाप रहेगा विसरते, सगळंच विसरते. अरुण गवळी बरोबरचे फोटो टाकतात.
हा तेच हो पामत केल्याशिवाय हे लोक जागेवर येणार. हो 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 सेवा पुस्तिकेमध्ये नोंद करा त्यांचं. हो हो चांगला लय लवकर उचललं आणि याच्यावर मी पहिल्यांदा बोललो DSP साहेब. मला कळालं की हे मला माहिती नाही कोण आहे मोहिते पोरगा. मला जे फोन आला तसा आता होमगार्ड असलं तर पोलीस जास्त सिरियस घेणार कारण होमगार्ड यांचाच पार्ट आहे यांचाच माणूस आहे. होमगार्डवर मारायची हिंमत होती. काय ज्ञानेश्वर तुमचं तालुक्यात सुंदर्या पाहिजे सुंदर्या तसंच पाहिजे या लोकांना. त्याशिवाय सरळ होत नाही. कोणताही गुंडा यायला त्यांना निष केलं कॉलेजच्या मुलींच्या क्लासेसच्या गावचे भोवते विणणारे पण आम्ही दरवेळी 4 टनला गाडी काढतो. राजेश पाटील एक केस आलेच नाही पाहिजे. मला केस नको. ओके सर